Hello everyone, this is the second lecture of Pharmaceutics 1. In first lecture, we have discussed about the syllabus of Pharmaceutics 1. From today's lecture, we will start for the actual syllabus. And this is the first chapter in Pharmaceutics 1, that is Introduction to the different dosage forms. So in previous lecture, we discussed shortly about what we are going to study in the Pharmaceutics 1. We discuss about what is pharmacy and what is pharmaceutics. So now we will revise once again. So first one is what is pharmaceutics. So pharmaceutics is the branch of pharmacy that deals with formulation, manufacturing, evaluation and packaging of pharmaceutical dosage form. ओके, आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलं की फार्मसी म्हणजे काय किंवा फार्मास्युटिक्स म्हणजे काय. ॲक्च्युली फार्मास्युटिक्स ह्या सब्जेक्टमध्ये आपण काय काय स्टडी करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज फार्मास्युटिक्स. Pharmaceutics is again a branch of pharmacy which deals with the manufacturing, formulation, evaluation and packaging of the pharmaceutical dosage form. ओके, मेनली आपण फार्मास्युटिक्समध्ये काय स्टडी करायचं आहे किंवा काय शिकतो, तर हाऊ टू फॉर्म्युलेट अ गिवन फॉर्म्युलेशन और हाऊ टू फॉर्म्युलेट अ गिवन मेडिसिन. ओके, or dosage form. So dosage form is nothing but the medicine, okay, which we are using like tablet, capsule, powder, syrup. These are the dosage forms, or we can say it as a medicine, or these are the pharmaceutical formulations or pharmaceutical products. Okay, so how they are formulated or how they are manufactured on lab scale or in industries, which are the different excipients, which are the different chemicals are used, which are the different procedures are used or different equipments are used to formulate or to produce or to make that particular medicine. एखादा प्रोडक्ट किंवा मेडिसिन तयार करत असताना त्याच्यामध्ये आपण कोणते अदर इन्ग्रेडियंट्स ॲड करतोय किंवा एक्सिपियंट ॲड करतोय किंवा ते ॲड करण्याची किंवा मिक्स करण्याची काय प्रोसिजर आहे, लाईक फिल्ट्रेशन, सोल्युबिलायझेशन, देन ड्राईंग असेल, इव्हॅपोरेशन असेल. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोणते इक्विपमेंट्स आपण यूज करायचे, लॅब स्केलमध्ये असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये. अगेन आफ्टर प्रिपरेशन ऑफ अ प्रोडक्ट, दॅट प्रोडक्ट इज इव्हॅल्युएटेड. ओके, और दॅट प्रोडक्ट इज टेस्टेड. त्या प्रोडक्टचं टेस्टिंग केलं जातं, डिफरंट इव्हॅल्युएशन टेस्ट त्याच्या केल्या जातात. त्याचा कलर काय अप्रिशिएबल आहे की नाही, ओडर, त्याची विस्कोसिटी, त्याचं फिजिकल फॉर्म, ओके, त्याच्यातला ड्रग कंटेंट किती आहे, त्याची प्युरिटी काय आहे, या सगळ्या डिफरंट इव्हॅल्युएशन टेस्ट केल्या जातात. अगेन पॅकेजिंग. ओके, पर्टिक्युलर एखाद्या प्रोडक्टसाठी आपल्याला पर्टिक्युलरच पॅकेजिंग यूज करायचं असतं, लाईक स्ट्रीप असतील, ब्लिस्टर असतील. अगेन आयड्रॉपसाठी डिफरंट प्लास्टिकचे ड्रॉप्स असतील, इंजेक्टेबलसाठी ॲम्प्युल्स असतील, वायल्स असतील, पावडरसाठी डिफरंट पाउचेस असतील किंवा कंटेनर्स असतील. हे त्या प्रोडक्टला सुटेबल असणारे पॅकेजिंग आपल्याला यूज करायचं आहे किंवा ते आपल्याला चूज करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी अगदी फॉर्म्युलेशन करण्यापासून ते पॅकेजिंग करण्यापर्यंत किंवा ते पेशंटला डिस्पेन्स करेपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण सर्व फार्मास्युटिक्समध्ये स्टडी करतो. ओके, सो फार्मास्युटिक्स इज अ ब्रांच ऑफ फार्मसी विच डील्स विथ द फॉर्म्युलेशन, मॅन्युफॅक्चरिंग, इव्हॅल्युएशन अँड पॅकेजिंग ऑफ द फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म ऑफ द मेडिसिन. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण फार्मास्युटिक्समध्ये स्टडी करायच्या आहेत. द नेक्स्ट, फार्मास्युटिक्स इज ऑल्सो सायन्स ऑफ डोसेज फॉर्म डिझाईन. ओके, एखादा नवीन प्रोडक्ट डिझाईन करत असताना ज्या काही रिक्वायरमेंट्स आपल्याला गरजेच्या आहेत
त्या सर्व आपण फार्मास्युटिक्समध्ये स्टडी करतो. अगेन देर आर मेनी केमिकल्स विथ नोन फार्माकोलॉजिकल प्रॉपर्टीज बट अ रॉ मटेरियल केमिकल इज ऑफ नो यूज टू अ पेशंट. ओके, there are many chemicals or drugs which has a particular therapeutic action or action on the body of patient. Okay, that we are known as drug, but that drug or that raw chemical is of not use to a patient unless we are converting that particular drug in a particular dosage form. So pharmaceutics deals with the formulation of a pure drug substance into a dosage form. ओके, तर आपण ड्रग म्हणजे काय हे पुढे डिटेलमध्ये बघूया आणि डोसेज फॉर्म म्हणजे काय हेही बघूया. सो मेन आत्तापर्यंत आपण काय बघितलं, सो व्हॉट इज फार्मास्युटिक्स. फार्मास्युटिक्स म्हणजे काय आहे, इट इज अ सायन्स ऑफ डोसेज फॉर्म डिझाईन. डोसेज फॉर्म किंवा मेडिसिन डिझाईन किंवा प्रोडक्ट तो तयार कसा करायचा याच्यासाठी ज्या ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्या सर्व आपण फार्मास्युटिक्समध्ये स्टडी करतो. सो लेट वी विल सी व्हॉट इज डोसेज फॉर्म और व्हॉट इज मेडिसिन. जे काही मेडिसिन आपण बघतो, टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, इन्हेलर्स असतील, पावडर्स असतील, डिफरंट लोशन असतील, क्रीम आहेत, ऑइंटमेंट आहेत, हे सर्व झाले मेडिसिन. दे आर ऑल्सो नोन ॲज डोसेज फॉर्म. ओके, दॅट पर्टिक्युलर आपण मेडिसिन म्हणतो त्यांना, पण ॲक्च्युली त्याला काय म्हटलं जातं, दीज आर द डिफरंट डोसेज फॉर्म. त्या पर्टिक्युलर एका फॉर्ममध्ये आपण ठराविक एक डोस बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर करतो. सो दे आर नोन ॲज डोसेज फॉर्म. सो व्हॉट इज दॅट डोसेज फॉर्म और व्हॉट इट कंटेन. ॲक्च्युली मेडिसिनमध्ये काय असतं. ओके, सो डोसेज फॉर्म इज अ ब्लेंड ऑफ drug and additives. Okay, dosage form is a blend of drug and additives. जे काही आपण मेडिसिन बघतोय ते मेडिसिन म्हणजे ॲक्च्युली काय असतं किंवा ते कशा पद्धतीने तयार केलेले असतात, त्याच्यामध्ये ॲक्च्युली कंटेंट काय असतात, तर इट इज अ ब्लेंड ऑफ ड्रग अँड ॲडिटिव्ह. त्याच्यामध्ये काय असतं, एक ड्रग असतं, एक किंवा अनेक ड्रग असतात आणि त्याच्यासोबतच डिफरंट एक्सिपियंट्स ॲड केलेले असतात. तर आता आपण बघूया व्हॉट इज ड्रग अँड व्हॉट आर ॲडिटिव्स. ओके, सर्वांना समजलं असेल. डोसेज फॉर्म मीन्स व्हॉट, इट इज अ ब्लेंड ऑफ ड्रग अँड ॲडिटिव्स. सिम्पल. देन फर्स्ट वन इज व्हॉट इज मीन बाय ड्रग. ड्रग म्हणजे काय ॲक्च्युली. ड्रग इज ऑल्सो नोन ॲज ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. ओके, ड्रग इज ऑल्सो नोन ॲज ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल ingredient. And next one is excipient. Excipient, these are the inactive substances, or excipients are also known as additives which are inactive. Okay, so let's what is mean by active and what is mean by inactive. ड्रग हे आपलं ॲक्टिव्ह का आहे किंवा एक्सिपियंट्सना आपण इनॲक्टिव्ह का म्हणतोय, बिकॉज सो फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ ड्रग. ओके, then next after that we will see what is meant by excipient. Okay, so once again I will revise that dosage form is a blend of drug and additives, where drug is a active pharmaceutical ingredient or it is also known as API, and excipients, these are the inactive substances, or excipients are also known as additives. Okay, so we will see what is meant by drug or why it is known as active pharmaceutical ingredient. Okay, so drug may be defined as an agent intended for use in the diagnosis, mitigation, treatment, cure or prevention of a disease in man or in other animals. Okay, so what is meant by drug or what is meant by API? A drug is any agent or it is any chemical entity which is intended to be used in diagnosis. Okay, जी केमिकल एंटिटी आपण डिसीजच्या डायग्नोसिसमध्ये किंवा एखाद्या डिसीजचं निदान करण्यासाठी यूज करतो
किंवा एखादा डिसीज कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल, द डिफरंट रेडिओ ओपेक एजंट्स लाईक आयोक्झिलॉल is used for X-ray or CT scan. Okay, after X-ray, doing X-ray or CT scan, we can diagnose a particular disease. एखादा डिसीज कोणता आहे तो आपण डायग्नोज करतो किंवा त्याचं निदान केलं जातं. ओके, सो सच रेडिओपिक एजंट्स आर ऑल्सो नोन ॲज ड्रग बिकॉज दे आर यूज टू डायग्नोज द डिसीज. द नेक्स्ट वन इज मिटिगेशन. मिटिगेशन मीन्स टू रिड्यूस द सिम्टम्स ऑफ पर्टिक्युलर डिसीज. ओके, एखाद्या डिसीजचे सिम्टम्स लाईक फिवर असेल, पेनिंग असेल, ओके, हे सिम्टम्स किंवा इरिटेशन असेल, स्किनवरती इचिंग होत असेल, हे सर्व सिम्टम्स कमी करण्यासाठी अगेन आपण पॅरासिटामॉल किंवा डिफरंट पेन किलर्स किंवा अँटी ॲलर्जिक ड्रग यूज करतो. ओके, मीन्स वॉट, दे मिटिगेट द सिम्टम्स ऑफ डिसीज. ते आपले डिसीजचे जे काही सिम्टम्स आहेत लाईक फिवर, इचिंग, पेनिंग, हे कमी करतात, मिटिगेट करतात. ओके, so such agents are also known as drug. Then next one is for the treatment or for the cure of the disease. For example, certain antibiotics, antiviral agents are given to treat the viral infection. ओके, सध्या तुम्ही आता कोरोनाच्या या सर्व पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सारखं ऐकत असाल की कोरोनावरती अँटीव्हायरल ड्रग निघत आहेत. ओके, सो ते काय करतात, दे ट्रीट द डिसीज और दे क्युअर द डिसीज. सर्टन अँटी डायबेटिक एजंट्स असतील, हे काय करतात, आपले डायबेटीस किंवा जे काही डिसीजेस आहेत ते क्युअर करतात किंवा ते ट्रीट करतात. सो सच जे काही केमिकल एजंट्स आपण यूज करतो त्यांना काय म्हणतात, ड्रग. अगेन फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. ओके, अगेन तुम्ही ऐकताय वॅक्सिन. कोरोनासाठी वॅक्सिन काय करणार आहे, तर ते आपलं डिसीज प्रिव्हेंट करणार आहे. प्रिव्हेंट म्हणजे काय, तो डिसीज होऊ देणार नाही आपल्याला. सो सच वॅक्सिन्स आर अगेन अ ड्रग. सो वन्स अगेन आपण बघूया व्हॉट इज मीन बाय ड्रग. ड्रग इज अ केमिकल एंटिटी और इट इज अ एजंट विच इज यूज इन द डायग्नोसिस, एखाद्या डिसीजचं निदान करण्यासाठी, मिटिगेशन, एखाद्या डिसीजचे सिम्टम्स कमी करण्यासाठी, इन द ट्रीटमेंट अँड क्युअर, एखादा डिसीज पूर्णपणे बरा करण्यासाठी किंवा तो आपल्या शरीरातून पूर्णपणे घालवण्यासाठी, और प्रिव्हेन्शन, एखादा डिसीज आपल्याला होऊच नाही यासाठी आपण जे जे काही केमिकल एजंट्स, केमिकल एंटिटीज यूज करतो त्यांना काय म्हटलं जातं, दे आर द ड्रग. सो नेक्स्ट पॉईंट इज वॉट, व्हाय दे आर नोन ॲज ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. ओके, ड्रग इज ऑल्सो नोन ॲज ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट बिकॉज जे जे काही आपण एजंट्स लाईक पॅरासिटामॉल असेल, डायक्लोफिनॅक असेल, ओके, आयबुप्रोफेन असेल किंवा सर्टन अँटीव्हायरल ड्रग्स किंवा अँटीबायोटिक्स असतील लाईक अमॉक्सिसिलिन असेल, ॲसिक्लोव्हिर असेल, हे जे जे काही केमिकल एंटिटीज आहेत ते काय करतात, ॲक्च्युली आपला डिसीज बरा करण्यासाठी हेल्प करतात. ओके, अगेन त्यांचे डिफरंट मेकॅनिझम्स आहेत. प्रत्येक ड्रग हे डिफरंट मेकॅनिझम्सने आपल्या बॉडीवरती ॲक्ट होतं आणि त्यातून तो आजार बरा होतो. सो हे जे ड्रग किंवा हे केमिकल एंटिटीज आहेत ते ॲक्टिवली आपला आजार बरा करण्यासाठी पार्टिसिपेट करतात किंवा ते सर्टन अशी फार्माकोलॉजिकल ॲक्शन आपल्या बॉडीवरती दाखवतात आणि त्यातून आपला आजार बरा होतो. सो सच केमिकल एंटिटीज आर नोन ॲज ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स ऑर द ड्रग. ओके, तुमच्या घरी जर का काही मेडिसिन्स असतील तर तुम्ही ते लेबल त्याचं रीड करू शकता. त्याच्यामध्ये कंपोजिशन लिहिलेलं असतं आणि खाली ड्रगचं नाव, आणखीन त्याची क्वांटिटी किंवा स्ट्रेंथ किती आहे ते दिलेली असते. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही क्रोसिन घेतली टॅबलेट तर क्रोसिनच्या कंटेंट्समध्ये लिहिलेलं असतं, इट कंटेन पॅरासिटामॉल IP 500 mg or 650 mg. ओके, दॅट इज द ड्रग विच इज कंटेन इन दॅट पर्टिक्युलर टॅबलेट. एखादं जर का तुम्ही सिरप घेतलं, त्याच्यावरती तुम्ही कफ सिरप वगैरे घेतलं तर तुम्ही त्याच्यावरती वाचू शकता डिफरंट ड्रग्ज असतील, डेक्स्ट्रोमेथॉर्फॅन असेल, थिओफायलिन असेल आणि त्यांची स्ट्रेंथ किंवा क्वांटिटी दिलेली असते. ओके, तर आता हे जे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात ते आपला आजार बरा करण्यासाठी मदत करतात. सो दे आर नोन ॲज ड्रग्ज. ओके, और दे आर participating actively to treat our disease, so they are known as active pharmaceutical ingredient.
Okay, I hope all of you are getting this. The next one is drugs are rarely administered in their original pure state, but they are administered in the form of different dosage form. Okay, हे जे काही तुम्हाला मी ड्रग्स सांगितले लाईक पॅरासिटामॉल, डायक्लोफिनॅक, थिओफालिन, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन, असायक्लोविर. Okay, there are different or many number of drugs are there. So these drugs are not administered as it is, but they are converted in a suitable dosage form फॉर द इझी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग. ओके, हे जे काही ड्रग आहेत ते ॲज इट इज आपण ॲडमिनिस्टर करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या पर्टिक्युलर एका ड्रगचा ठराविक एक फॉर्म्युलेशनमध्ये कन्वर्जन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, पॅरासिटामॉल इज इन पावडर फॉर्म. ओरिजिनली पॅरासिटामॉल ड्रग जे आहे ते पावडर फॉर्ममध्ये असतं. मग त्या पॅरासिटामॉलचे आपण आयदर टॅबलेट करू शकतो, त्याचं सिरप करू शकतो. ओके, मग आता हे याचं कन्वर्जन आपण टॅबलेटमध्ये किंवा सिरपमध्ये जे काही करतो ते का केलं जातं, फॉर द इझी ॲडमिनिस्ट्रेशन बाय द पेशंट. त्या एखाद्या पेशंटला त्याचं इझिली ॲडमिनिस्ट्रेशन करता यावं. फॉर एक्झाम्पल, जर का चाइल्ड असेल, लहान मूल, ते टॅबलेट घेऊ शकणार नाही. ओके, किंवा पॅरासिटामॉल ॲज इट इज आपण देऊ शकत नाही. सो त्या पर्टिक्युलर लहान मुलाला किंवा त्या पेशंटला ते पॅरासिटामॉल ड्रग इझिली ॲडमिनिस्टर करता यावं, घेता यावं, यासाठी आपण काय केलं आहे, त्याचं कन्वर्जन सिरप या डोसेज फॉर्ममध्ये केलं आहे. किंवा एल्डरली पीपल्स असतील ते टॅबलेट घेऊ शकतात. अगेन, टॅबलेट ही सिरपपेक्षा घ्यायला काय आहे, थोडी इझी आहे. सो आपण त्यांना टॅबलेट देऊ शकतो किंवा त्या पॅरासिटामॉलचं कन्वर्जन आपण टॅबलेट ह्या डोसेज फॉर्ममध्ये करतो. ओके, तसंच एका ड्रगचे आपण डिफरंट डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्जन करू शकतो. त्याचं आपण सिरप करू शकतो, टॅबलेट करू शकतो, पावडर करू शकतो, इन्हेलरमध्ये कन्वर्जन करू शकतो, सोल्युशन करू शकतो किंवा ड्रॉपमध्ये कन्वर्जन करू शकतो. तर आपण ह्या ड्रगचं कन्वर्जन डोसेज फॉर्ममध्ये का करतो, फॉर द इझी ॲडमिनिस्ट्रेशन बाय द पेशंट. त्या पेशंटला ते ड्रग इझिली ॲडमिनिस्टर करता यावं यासाठी आपण काय करतो, त्या ड्रगचं कन्वर्जन हे डोसेज फॉर्ममध्ये करतो. अगेन, देर आर व्हेरियस रिझन why you are converting that drug in a dosage form that we will see in the next slides. Okay, so आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं, what is meant by pharmaceutics. What is meant by pharmaceutics? It is a branch of pharmacy that deals with the manufacturing, testing, evaluation, formulation of a dosage form. Then what is meant by dosage form is a blend of drug and additives. Again, drug is an active pharmaceutical ingredient. Why it is known as active pharmaceutical ingredient? Because it actually helps to diagnose, mitigate, prevent, cure and treat the disease. It is taking active participation to treat the disease. Okay, or it has some pharmacological action or therapeutic action on our body. So it is known as active pharmaceutical ingredient. But these drugs cannot be taken as it is because it may has bad odor, bad taste, bitter taste, kiva unacceptable color. So to make it palatable, to make it acceptable by the patient, or to make it easy for administration, we are converting the drug in the dosage form like tablet, capsule, syrup, elixirs. Okay, this is about the drug. Drug is an active pharmaceutical ingredient. So next we will see what are the excipients. Excipients, these are the before that we will just see what is the classification of drug. Okay, so depending on the origin from which we are taking the drugs are classified as, first one is the natural drug, the drugs which are taken from the natural sources. For example are the opium poppy. So from opium poppy plant we are extracting the drugs like heroin and the morphine. Again, penicillium molds. From penicillium molds we are extracting the penicillin drug. The next one is the plant origin. From Atropa belladonna plant we are extracting the atropine drug. The next one are the animal.
insulin or the different vaccines are extracted from the animal or organs of the different animals. Then next one is a mineral source. Different minerals like kaolin or the different mineral oils are extracted from the mineral sources. The next are the semi-synthetic. These are the modified natural drug like antibiotics like amoxicillin or ampicillin. That particular penicillin is modified and the different new versions like amoxicillin and ampicillins are prepared, so they are known as semi-synthetic drugs. Their origin is natural but they are modified chemically and new chemical entities are produced. The next are the synthetic drugs. Synthetic means purely they are synthesized in the laboratories by using different chemicals. The drugs like aspirin and paracetamol, they are the synthetic drugs. They are synthesized in the laboratory by using different chemicals. So heroin, morphine, penicillin, atropine, insulin, vaccines, antibiotics like amoxicillin, ampicillin, aspirin and the paracetamol, these are the different examples of drugs. जर का तुम्ही आणखीन तुमच्या घरी असलेले मेडिसिन जर का पाहिलेत, तुम्हाला आणखीन जास्त मेडिसिनची नावं सुद्धा मिळू शकतील. So next one is what are excipients and what is meant by dosage form. So pharmaceutical dosage form can be defined as a physical form of a drug such as solid, liquid or gas by which it can be delivered in a proper form to particular site within the body. जसं की तुम्हाला मी सांगितलं, आपण ड्रग ॲज इट इज घेऊ शकत नाही, कारण बिकॉज drug may has a bitter taste, bad odor, bad color, unacceptable taste. So it is converted into particular dosage form. So pharmaceutical dosage form can be defined as it is a physical form of a drug such as solid, liquid or gas by which it can be delivered in a proper form to particular site within the body. A particular drug is blended with the inert materials such as excipients like diluents, solvents, coloring agents, flavoring agents, sweetening agents, buffers, and that particular drug is converted into a particular physical form like solid, liquid or gas. ड्रग हे आपलं कोणत्याही फॉर्ममध्ये असू दे, त्याचं कन्वर्जन सुटेबल अशा एका फिजिकल फॉर्ममध्ये केलं जातं. लाईक टॅबलेट. टॅबलेट इज अ सॉलिड फिजिकल फॉर्म. अगेन सिरप इट इज अ लिक्विड फिजिकल फॉर्म. सो त्या ड्रगचं आपण सुटेबल अशा फिजिकल फॉर्ममध्ये लाईक सॉलिड, लिक्विड, गॅसमध्ये कन्वर्जन करतो, जेणेकरून तो पर्टिक्युलर फिजिकल फॉर्म हा आपण पेशंटला इझिली देऊ शकतो किंवा आपल्याला ज्या कोणत्या साईडने त्याला द्यायचं आहे, लाईक आपल्याला जर का स्किनवरती अप्लाय करायचं असेल तर आपण त्याचं कन्वर्जन क्रीममध्ये करू शकतो. जर का आपल्याला ते इंजेक्शन द्यायचं असेल तर आपण त्याचं कन्वर्जन सोल्युशनमध्ये करू शकतो. जर का आपल्याला माउथ ओरली द्यायचं असेल तर आपण त्याचं कन्वर्जन आयदर सिरपमध्ये, टॅबलेटमध्ये किंवा कॅप्सूलमध्ये करू शकतो. म्हणजेच काय, दॅट पर्टिक्युलर ड्रग इज कन्वर्टेड इंटू सुटेबल फिजिकल फॉर्म लाईक सॉलिड, लिक्विड, गॅस, आफ्टर विच इट इज suitable for the administration by the patient by a particular site, either orally, topically, parenterally. आपण ते डोसेज फॉर्म त्या पेशंटला इझिली ॲडमिनिस्टर करू शकतो. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ डोसेज फॉर्म. शॉर्टली, डोसेज फॉर्म इज अ ब्लेंड ऑफ ड्रग अँड ॲडिटिव्स. सो ब्रीफली वी कॅन डिफाईन द डोसेज फॉर्म ॲज pharmaceutical dosage form can be defined as a physical form of a drug such as solid, liquid or gas by which it can be delivered in a proper form to particular sites within the body. आपल्याला ज्या कोणत्या बॉडीच्या साईडने लाईक ओरली द्यायचा असेल किंवा टॉपिकली आपल्याला स्किनवरती अप्लाय करायचा असेल, तो आपल्याला इंजेक्ट करायचा असेल किंवा नेझली आपल्याला तो स्प्रे करायचा असेल, डोळ्यांमध्ये इन्स्टिल करायचा असेल, ज्या आपल्याला कोणत्या साईडमध्ये तो यूज करायचा आहे त्या पर्टिक्युलर साईटवरती
तो इझिली अप्लाय करण्यासाठी आपण काय करतो, त्याचं कन्वर्जन सुटेबल अशा सॉलिड, लिक्विड किंवा गॅशियस फॉर्ममध्ये कन्वर्जन करतो. ओके, सो हाऊ दीज आर कन्वर्टेड? बाय ॲडिंग एक्सिपियंट्स. ओके, we can dissolve that particular drug in a liquid to make a syrup solution, or we can add other solid diluents like lactose to compress that particular drug in a tablet. Also we are adding some flavoring agent, sweetening agent to improve the taste of drug or to improve the appearance of that drug. Okay, also we are adding some buffers, preservatives to preserve that drug. We are adding the antioxidant to avoid the decomposition of drug. Okay, so these are the different excipients or inert material which has no effect on the body, but they are only used to convert that drug in a suitable physical form. ओके, ॲज सच जे काही एक्सिपियंट्स मी तुम्हाला सांगितले, डायल्युएंट असेल, सॉल्वंट असेल, फ्लेवरिंग एजंट आहे, स्वीटनिंग एजंट आहे, बफर्स आहे, अँटीऑक्सिडंट आहे, प्रिझर्वेटिव्ज आहेत, हे ड्रगसोबत काय ॲड केले जातात? ओनली टू कन्वर्ट दॅट ड्रग इन अ सुटेबल फिजिकल फॉर्म लाईक सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ॲज सच त्या एक्सिपियंटचा आपल्या बॉडीवरती कोणताही इफेक्ट होत नाही, फक्त ते ड्रगला आपल्या बॉडीमध्ये डिलिव्हर करण्यासाठी हेल्प करतात किंवा त्या ड्रगला ते प्रोटेक्ट करतात. ओके, सो दे आर नोन ॲज इनॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. ओके, आय होप आत्तापर्यंत आपण जे जे काही बघितलं, फक्त 4च गोष्टी बघितल्या. व्हॉट इज मीन बाय फार्मास्युटिक्स, व्हॉट इज मीन बाय डोसेज फॉर्म, व्हॉट इज मीन बाय ड्रग आणि व्हॉट इज मीन बाय एक्सिपियंट. ओके, 4ही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्यात का? फार्मास्युटिक्समध्ये आपण डोसेज फॉर्म कशा प्रकारे डिझाईन करायचा आहे, तयार करायचा आहे ते शिकतोय, त्या सगळ्या प्रोसिजर्स शिकतोय. डोसेज फॉर्म इज अ ब्लेंड ऑफ ॲक्टिव्ह ड्रग अँड इनॲक्टिव्ह एक्सिपियंट. ड्रग इज अ ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट बिकॉज इट ॲक्च्युअली helps to treat the disease. It has some therapeutic action or pharmacological action on our body or has certain mechanism to treat the disease. Excipient, these are the inactive pharmaceutical ingredient because they has no effect on our body. They are used only to convert the drug in a particular physical form like solid, liquid and gas. ओके, या 4ही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. फॉर एनी क्वेरी यू कॅन आस्क मी ॲट एनी टाईम. द नेक्स्ट वन इज डायरेक्ट क्लिनिकल यूज ऑफ द ॲक्टिव्ह ड्रग सबस्टन्स इज रेअर. व्हाय? ओके, ड्रग आपण डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट का करतो आहे? डिरेक्टली आपण ड्रग का घेत नाही आहे? ड्रगच आपला आजार बरा करतो आहे, पण ते आपण डिरेक्टली का घेत नाही आहे? त्याच्यामध्ये आपण एक्सिपियंट्स का ॲड करतो किंवा त्याचं कन्वर्जन आपण डिफरंट डोसेज फॉर्ममध्ये का करतो? देर आर सम रिझन्स. ओके, हे रिझन्स बघितल्यानंतर तुम्हाला आणखीन गोष्टी जास्त क्लिअर होतील. फर्स्ट रिझन इज API हँडलिंग अँड ॲक्युरेट डोसिंग कॅन बी डिफिकल्ट ऑर इम्पॉसिबल इन केस ऑफ पोटेंट ड्रग्स that is low mg or microgram doses. ओके, तुम्ही कधीही बघितलं असाल पॅरासिटामॉल, क्रोसिन हॅज पॅरासिटामॉल 500 mg, अगेन सर्टन अँटीबायोटिक हॅज द डोस ऑफ 100 mg, 200 mg, 10 mg. तर हे काय आहे? त्याची क्वांटिटी ऑफ ड्रग आहे. दॅट इज द डोस ऑफ ड्रग विच इज ॲडमिनिस्टर ॲट अ टाईम. ओके, डोस ऑफ ड्रग, इट इज अ स्ट्रेंथ ऑफ ड्रग और इट इज अ अमाऊंट ऑफ ड्रग विच इज ॲडमिनिस्टर ॲट अ टाईम बाय अ पेशंट. जी काही ड्रगची क्वांटिटी आपण एका वेळेला घेतो त्याला काय म्हणतात? तर डोस. ओके, वेल नोन काय आहे? तर क्रोसिन, पॅरासिटामॉल 500 mg. म्हणजेच काय? पॅरासिटामॉलचा 500 mg हा डोस झाला की जो आपण एका वेळेला घेतो. तर API handling and accurate dosing can be difficult or impossible in case of potent drug. पॅरासिटामॉल 500 mg म्हणजे काय? 500 mg हा पॅरासिटामॉलचा डोस झाला. पण सर्टन असे काही ड्रग्ज आहेत लाईक सिडेटिव्ज, ओके, की जे आपण झोप येण्यासाठी घेतो.
किंवा डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करतात. त्यांचा डोस किती असतो? काहींचा डोस मायक्रोग्राममध्ये असतो किंवा काहींचा 1 mg 0.5 mg असा पण असतो. सो आता 0.5 mg ही खूपच कमी अमाऊंट झाली, तर इतकी अमाऊंट आपण ॲज सच घेऊ शकतो का? नाही. तर त्या ड्रगचं बल्कमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी योग्य अशी अमाऊंट त्याची असली पाहिजे किंवा बल्क असला पाहिजे, म्हणून आपण काय करतो? टू प्रोड्यूस अ सुटेबल बल्क वी आर कन्वर्टिंग दॅट पर्टिक्युलर ड्रग इन अ डोसेज फॉर्म. ओके. ज्या ड्रगचा डोस हा अगदी कमी आहे की जो आपण ॲज सच ड्रग घेऊ शकत नाही, तेवढी कमी क्वांटिटी आपण ॲज सच घेऊ शकत नाही ड्रगची. सो टू इन्क्रीज द बल्क, त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी आपण काय करतो आहे, त्याच्यामध्ये डायल्युएंट्स लाईक लॅक्टोज ॲड करतो आणि त्याचं कन्व्हर्जन आपण टॅबलेटमध्ये करतो आणि ते आपण ॲडमिनिस्टर इझिली करू शकतो. सो इन केस ऑफ लो डोस ड्रग और इन केस ऑफ पोटेंट ड्रग विच हॅज अ लो डोस, we require to convert that API into a suitable bulky dosage form. The next one is API administration can be impractical or unfeasible because of size, shape, smell or odor, taste and low activity. Okay, certain drugs has bad odor, bad taste, bad color, bitter taste, so that as such they cannot be administered by the patient, or they are unacceptable by the patient. So to make them acceptable, to make them palatable, attractive, we need to add the different excipients like flavoring agent, sweetening agent, coloring agent, and to make them or they are converted in a suitable physical form or a dosage form. After that, easily acceptable by the patient. Again, some API are chemically unstable in light, moisture or oxygen. असे काही केमिकल ड्रग्ज आहेत, असे काही ड्रग्ज आहेत की जे ॲटमॉस्फेरिक कंडिशनला अनस्टेबल आहेत. ओके, जर का टेम्परेचर चेंज झालं किंवा ॲटमॉस्फेअरमध्ये मॉइश्चर असेल किंवा इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, सर्टन ड्रग्ज गेट डिकम्पोज or degrade or they lose their activity. So to protect that drug from environmental condition, we require to convert them in a suitable physical form like tablets, okay, capsules. Again, API can be degraded at the site of administration, for example low pH in the stomach. Certain drugs make it degrade, decompose at the low pH in the stomach. Okay, stomach has the acid, so pH of stomach is from 2 to 3. At that acidic pH, certain drugs get decomposed. So to protect that drug from acidic pH of stomach, we require to convert them in a suitable dosage form like enteric coated tablets. That enteric coated tablets directly goes to the intestine, and at that basic pH in intestine they get dissolved and they get absorbed in the body. After that they shows action on our body. Okay, so enteric coated tablet is a suitable dosage form for such a drugs. Okay, जे ड्रग्स आपल्या स्टमकमध्ये डिग्रेड होतात ॲट द लो पीएच ऑफ स्टमक और ॲसिडिक पीएच ऑफ स्टमक, अशा ड्रग्सचं कन्वर्जन आपण एंटेरिक कोटेड टॅब्लेट्समध्ये करतो की ज्या टॅब्लेट्स काय होतात डिरेक्टली आपल्या इंटेस्टाईनमध्ये जातात, आणखी तिथे त्या डिझॉल्व्ह होतात आणि ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करतात ड्रग, आणि नंतर ते ड्रग आपल्या बॉडीवरती इफेक्ट दाखवू शकतं. असं केल्यामुळे काय होतं, स्टमकमधल्या लो पी एचपासून ती टॅब्लेट किंवा ते ड्रग आपलं प्रोटेक्ट केलं जातं. मग आता हे प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्याचं कन्वर्जन एंटेरिक कोटेड टॅब्लेट्समध्ये आपल्याला करावं लागतं. The next one is API may cause local irritations or injury when they are present at the high concentration at the site of administration. Certain drugs are there, if they are administered as such in large quantity, they may cause harmful effect on our body. For example, aspirin. Okay, aspirin may cause bleeding in the stomach. और सर्टन ड्रग्स जे काही आपण लोकली अप्लाय करतोय ॲज सच आपण ते अप्लाय केलं तर तिथे आपल्याला ते इरिटेशन पर्सिस्ट करू शकतात. सो टू प्रोटेक्ट अवर बॉडी फ्रॉम हार्मफुल इफेक्ट ऑफ द ड्रग,
they are required to be diluted or they are required to be administered in a diluted form. For that they require to be converted in a suitable dosage form. Again, administration of an active substance would mean to have no chance for modification of its PK profile. Okay, so what is meant by PK profile? PK is nothing but it is a pharmacokinetic. Okay, pharmacokinetic means what? What the body does to the drug. ओके, एखादा ड्रग आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केल्यानंतर त्याच्यावरती आपला बॉडी जे काही ॲक्शन दाखवते त्याला आपण काय म्हणतो, इट इज द फार्माकोकायनेटिक. मीन्स एखादा आपण जर का टॅबलेट घेतली तर त्या टॅबलेटचं आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर नक्की काय होतं. फर्स्ट काय होणार, ती टॅबलेट ब्रेक होते. ओके, आफ्टर दॅट पर्टिक्युलर ड्रग गेट डिझॉल्व इन द बॉडी फ्लुइड्स. गॅस्ट्रिक फ्लुइडमध्ये ते ड्रग डिझॉल्व होतं. After that it is get absorbed in the blood, then it is circulated to the site of action. जिथे कुठे आपल्याला ॲक्शन हवी तिथपर्यंत ते ड्रग पोचवलं जातं थ्रू ब्लड अँड आफ्टर दॅट इट शोज इट्स मेकॅनिझम. सो ॲज सच जर का आपण एखादा ड्रग असंच ॲडमिनिस्टर केलं तर त्याचा आपल्याला हवा असलेला इफेक्ट, जर का आपल्याला एखाद्या ड्रगचा इफेक्ट फास्ट हवा आहे किंवा स्लो हवा आहे, कंट्रोल्ड हवा आहे किंवा सस्टेन टाईमसाठी हवा आहे, तसा इफेक्ट आपण ॲज सच ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतर घेऊ शकत नाही. पण जर का आपण त्याचं कन्वर्जन सुटेबल एखादा डोसेज फॉर्ममध्ये केलं, लाईक एंटरिक कोटेड टॅबलेट किंवा लेअर्ड टॅबलेट, सस्टेन रिलीज टॅबलेट, कोटेड टॅबलेट्स, कंट्रोल रिलीज टॅबलेट्स किंवा डिफरंट पॅचेसमध्ये आपण जर का ड्रगचं कन्वर्जन केलं तर आपल्याला ज्या पद्धतीने त्याचा इफेक्ट हवा आहे, स्लो हवा आहे, फास्ट हवा आहे, त्या पद्धतीने आपण त्याचा इफेक्ट मिळवू शकतो. ओके, सो इट इज रिक्वायर्ड टू बी कन्वर्ट इन अ पर्टिक्युलर डोसेज फॉर्म. सो दीज आर द रिझन्स वाय ड्रग्स कॅन नॉट बी ॲडमिनिस्टर्ड डायरेक्टली और वाय इट इज टू बी कन्वर्टेड इन अ डोसेज फॉर्म. ओके, द नेक्स्ट वन इज द नीड ऑफ डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्मच तयार करण्याची गरज काय आहे. जर का ड्रग आपल्या बॉडीवरती अफेक्ट दाखवतं आहे तर त्याचं कन्वर्जन डोसेज फॉर्ममध्ये करण्याची गरज काय आहे. देर आर 2 aspects. फर्स्ट वन इज अ ड्रग सेफ्टी अँड बेनिफिट्स. एकतर आपल्याला ड्रगला सेफ ठेवायचं आहे आणि त्यापासून मॅक्झिमम इफेक्ट्स मिळवायचे आहेत. सेकंड वन इज अ पेशंट सेफ्टी अँड बेनिफिट. सेकंड काय आहे, पेशंटला त्या ड्रगच्या हार्मफुल इफेक्टपासून आपल्याला वाचवायचं आहे आणि पेशंटला त्याचे मॅक्झिमम बेनिफिट्स आपल्याला मिळवून घ्यायचे. ओके, फर्स्ट आहे ड्रग ॲस्पेक्ट, सेकंड आहे पेशंट ॲस्पेक्ट. ड्रग म्हणजे काय, ड्रग ॲस्पेक्टमध्ये आपल्याला ड्रगला सेफली बॉडीमध्ये पोचवायचं आहे आणि त्यापासून मॅक्झिमम बेनिफिट्स आपल्याला घ्यायचे आहेत. आणि पेशंटला ड्रगच्या हार्मफुल इफेक्टपासून वाचवायचं आहे, अनवॉन्टेड ॲडवर्स इफेक्टपासून वाचवायचं आहे आणि मॅक्झिमम बेनिफिट्स आपल्याला त्या ड्रगचे घ्यायचे आहेत. ओके, सो आपण आता बघूया नीड ऑफ डोसेज फॉर्म. फर्स्ट वन इज डोसेज फॉर्म का तयार केले जातात किंवा डोसेज फॉर्म तयार करण्याची गरज काय आहे. फर्स्ट वन इज टू प्रोव्हाइड सेफ अँड कन्व्हिनियंट डिलिव्हरी ऑफ ॲक्युरेट डोसेज फॉर्म, फॉर एक्झाम्पल टॅबलेट, कॅप्सूल अँड सिरप. एखाद्या ड्रगला सेफली किंवा ॲज पर पेशंट कन्व्हिनियन्स ते आपल्याला ॲडमिनिस्टर करण्यासाठी किंवा डिलिव्हर करण्यासाठी त्याचं ॲक्युरेट त्या पेशंटला मिळण्यासाठी आपण काय करतो, त्याचं कन्वर्जन सुटेबल अशा डोसेज फॉर्ममध्ये करतो. फॉर एक्झाम्पल टॅबलेट, कॅप्सूल, दीज आर द युनिक डोसेज फॉर्म. मीन्स वॉट, तुम्ही टॅबलेट बघितला असाल, पॅरासिटामॉल 500 mg म्हणजेच काय, पॅरासिटामॉलच्या त्या टॅबलेटमध्ये 500 mg इतका डोस आपण ॲड केला आहे आणि ती एक टॅबलेट घेतली की आपल्याला काय मिळणार, त्यातून एक डोस आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे. सो दे आर नोन ॲज युनिट डोसेज फॉर्म. एका सिंगल टॅबलेटमध्ये सिंगल डोस आपल्याला मिळतो. सो दे आर नोन ॲज युनिट डोसेज फॉर्म. सेम कॅप्सूल,
कॅप्सूल इज अगेन अ युनिट डोसेज फॉर्म. एक कॅप्सूल घेतली म्हणजे आपल्याला एक डोस आपल्या बॉडीमध्ये गेला. देन नेक्स्ट वन आर द सिरप. वी कॅन ॲडजस्ट द डोस ॲज पर रिक्वायरमेंट. ओके, काहींना आपण 5 ml सिरप देतो, काहींना 10 ml देतो. सो पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा त्यांच्या एजनुसार आपण त्यांना डोसची क्वांटिटी ॲडजस्ट करून देऊ शकतो. सो दॅट नेम एज बल्क डोसेज फॉर्म. सिरप इज अ बल्क डोसेज फॉर्म. टॅबलेट कॅप्सूल इज आर द युनिट डोसेज फॉर्म. सो आपण काय बघितलं, टू प्रोव्हाइड द सेफ अँड कन्व्हिनियंट डिलिव्हरी ऑफ द डोसेज फॉर्म ॲज पर रिक्वायरमेंट. जर का पेशंट लहान बाळ आहे तर त्याला आपण सिरप इफेक्टिव्हली देऊ शकतो. ते टॅबलेट किंवा कॅप्सूल खाऊ शकतात का? नाही. हे जर का एल्डर पेशंट आहे तर ते त्यांना टॅबलेट घ्यायला इझी आहे. एखादा जर का अनकॉन्शियस पेशंट आहे, बेडरेस्ट पेशंट आहे, तर त्याला अगेन आपण इंजेक्शन देऊ शकतो किंवा सिरप देऊ शकतो. सो ॲज पर द रिक्वायरमेंट त्या पेशंटला सेफली आणि कन्व्हिनियंटली जे काही घ्यायला सुटेबल असेल त्याप्रमाणे आपण ड्रगचं कन्व्हर्जन त्या डोसेज फॉर्ममध्ये करू शकतो. अगेन प्रोटेक्शन ऑफ अ ड्रग सबस्टन्सेस फ्रॉम द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन ऑर द मॉइश्चर. फॉर दॅट वी आर मेकिंग द कोटेड कॅप्सूल ऑर द सील्ड ॲम्प्युल्स. जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं, एखाद्या ड्रगला ॲटमॉस्फेरिक कंडिशनपासून टेम्परेचर, मॉइश्चर, ऑक्सिजन किंवा डायरेक्ट सनलाईट ह्यांच्या हार्मफुल इफेक्टपासून वाचवण्यासाठी आपण काय करतो आहे, ड्रगचं कन्व्हर्जन सुटेबल अशा एका डोसेज फॉर्ममध्ये करतो आहे. लाईक कोटेड टॅबलेट्स. टॅबलेट्सवरती कोटिंग केल्यामुळे काय होतं आहे, ड्रग आणि एन्व्हायरमेंटचा कॉन्टॅक्ट होतच नाही, त्यामुळे आपलं ड्रग हे प्रोटेक्ट केलं जातं. अगेन सील्ड ॲम्प्युल्स. तुम्ही इंजेक्शनच्या ॲम्प्युल्स बघितल्या असाल. ओके, त्या कम्प्लिटली सील केलेल्या असतात. त्यामुळे अगेन ॲटमॉस्फिअरमधल्या ऑक्सिजन, लाईट यांचा त्या ड्रगवरती कोणताही इफेक्ट होत नाही. सो टू प्रोटेक्ट अवर ड्रग फ्रॉम ॲटमॉस्फेरिक कंडिशन ऑर ऑक्सिजन, मॉइश्चर, टेम्परेचर ऑर सनलाईट. The next one is a protection of a drug substances from gastric acid after oral administration. स्टमकमधल्या गॅस्ट्रिक pH पासून एखादा ड्रग प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतोय, सुटेबल अशा एंटेरिक कोटेड टॅबलेट्स आपण त्यापासून तयार करतोय, जेणेकरून आपलं ड्रग हे स्टमकमधल्या गॅस्ट्रिक pHच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि ते त्या pH पासून प्रोटेक्ट केलं जातं. देन टू कन्सील द बिटर टेस्ट ऑर ओडर ऑफ अ ड्रग सबस्टन्सेस. ओके, जर का एखाद्या ड्रगला बिटर टेस्ट आहे, बॅड टेस्ट आहे, बॅड ओडर आहे, तर ते सील करण्यासाठी आपण एखादा बिटर ड्रग घेऊ शकतो का, किंवा एखाद्या ड्रगची टेस्ट खूपच अनॲक्सेप्टेबल आहे तर ते आपण घेऊ शकतो का? नाही. हे जर का आपण त्याच्यापासून स्वीट किंवा फ्लेवर्ड काही असं तयार केलं फॉर्म्युलेशन तर ते आपण इझिली घेऊ शकतो. सो टू कन्सील द बिटर टेस्ट, bad odor of that drug, we are converting that drug in a suitable dosage form like coated tablet, syrup, flavored syrup. Okay, then provide the liquid preparation of a drug that insoluble or unstable in the desired vehicle. For example, suspension. Okay, एखादा ड्रग आहे की जे व्हेकलमध्ये म्हणजेच वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, पण ते ड्रग जर का आपल्याला लहान मुलांनाच द्यायचं आहे, पण ती लहान मुलं सिरप घेऊ शकतात, ओके, टॅबलेट किंवा कॅप्सूल घेऊ शकत नाही. मग अशा इनसोल्युबल ड्रगला आपल्याला सिरपमध्येच कन्वर्ट करायचं आहे किंवा लिक्विड डोसेज फॉर्ममध्येच कन्वर्ट करायचं आहे, हा क्रायटेरिया आहे. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, त्यापासून सस्पेन्शन तयार करू शकतो. ओके, सस्पेन्शन which contain the insoluble drug particle. ओके, अगेन सस्पेन्शन म्हणजे काय, इमल्शन म्हणजे काय, हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणारच आहोत. जस्ट सस्पेन्शन हे काय आहे, सस्पेन्शन हे काय आहे, इट इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म विच कंटेन इनसोल्युबल ड्रग पार्टिकल. ओके, एखादा ड्रग जरी आपल्या व्हेकलमध्ये, वॉटरमध्ये इनसोल्युबल असेल तरीही आपण त्याचं सस्पेन्शनमध्ये कन्वर्जन करू शकतो. सो सस्पेन्शन हा सुद्धा लिक्विड डोसेज फॉर्मच आहे आणि जेणेकरून आपण ते लिक्विड स्टेटमध्ये एखाद्या पेशंटला इझिली ॲडमिनिस्टर करू शकतो. द नेक्स्ट वन इज प्रोव्हाइड द लिक्विड डोसेज फॉर्म ऑफ अ सबस्टन्सेस सोल्युबल इन अ डिझायर्ड व्हेकल. ओके, सोल्युशन फॉर्ममध्ये आपण
एखादा ड्रग व्हेकलमध्ये लाईक वॉटर असेल, ग्लिसरीन असेल, त्याच्यामध्ये प्रोपिलिन ग्लायकॉल असेल, ह्या लिक्विड्समध्ये किंवा ह्या लिक्विड व्हेकलमध्ये सोल्युबलाइज करून डिझॉल्व करून आपण त्यापासून सोल्युशन तयार करू शकतो आणि ते आपण पेशंटला इझिली देऊ शकतो. ओके, सो दीज आर द रिझन्स फॉर नीड ऑफ डोसेज फॉर्म. Then next are provide optimal drug action from a topical administration of the site. जर का आपल्याला स्वेलिंग आहे स्किनवरती इरिटेशन झालं आहे, स्किनवरती वाउंड्स आहेत, तर आपल्याला त्या तेवढ्याच एरियासाठी आपल्याला ड्रगची गरज असते. ओके, तर अशा वेळेला आपल्याला पूर्ण टॅबलेट किंवा सिरप घेण्याची गरज आहे का? नाही. जस्ट आपण त्या स्किनवरती एखादा ऑइंटमेंट क्रीम लावली किंवा स्प्रे मारला तर आपल्याला तिथे रिलीफ मिळू शकतो. सो टू प्रोव्हाइड द ऑप्टिमल ड्रग ॲक्शन फ्रॉम अ टॉपिकल ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, जर का आपल्याला त्या तेवढ्याच साईडपुरती ॲक्शन हवी आहे तर ड्रग पूर्ण बॉडीपर्यंत पोचवण्याची गरज आहे का? नाही. सो अशा वेळेला आपण काय करू शकतो, त्या ड्रगचं कन्व्हर्जन ऑइंटमेंटमध्ये करू शकतो, क्रीममध्ये करू शकतो, की जे आपण इझिली आपल्याला हव्या असलेल्या स्किनच्या भागावरती आपण ते अप्लाय करू शकतो. सो ड्रग इज कन्वर्टेड इन अ सुटेबल टॉपिकल डोसेज फॉर्म लाईक क्रीम, ऑइंटमेंट्स किंवा पेनिंग असेल तर त्या ठिकाणी आपण रेलिस स्प्रे मारतो. सो दीज आर द अगेन टॉपिकल डोसेज फॉर्म or dosage form which can be used topically. Again we can make them as a eye drop, nasal drop. ओके, जर का आपल्याला आईजसाठी गरज आहे एखाद्या ड्रगची तर ते आपण फक्त आईजमध्ये इन्स्टिल करू शकतो, किंवा नोजसाठी आहे, नेझल डिकंजेशन झालं आहे सर्दीने तर त्या ठिकाणी आपण नेझल ड्रॉप, नेझल स्प्रे यूज करू शकतो. सो टॉपिकली किंवा लोकल ॲक्शन हवा आहे त्याच भागापुरती ॲक्शन मिळवण्यासाठी आपण अगेन अशा पद्धतीचे डोसेज फॉर्म तयार करू शकतो. देन प्रोव्हाइड फॉर इन्सर्शन ऑफ अ ड्रग इनटू वन ऑफ द बॉडीज ऑरिफिसेस लाईक रेक्टम अँड वजायना. ओके, देर आर डिफरंट बॉडी ऑरिफिसेस लाईक नोज, वजायना, रेक्टम. ओके, सो जर का आपल्याला तिथेच लोकल ॲक्शन हवी असेल, अगेन वी कॅन कन्वर्ट देम ॲज अ वजायनल ऑर रेक्टल सपोजिटरीज which can be easily inserted in the body cavities where they get dissolved at the body temperature and they releases the drug at the site and the drug get absorbed in the blood circulation from that site. Okay, so अशा पद्धतीचे आपण सपोजिटरीज तयार करू शकतो, रेक्टल सपोजिटरी किंवा वजानल सपोजिटरी, की ज्या आपण बॉडी कॅव्हिटीजमध्ये इन्सर्ट करू शकतो आणि तिथे आपल्याला लोकल इफेक्ट आपण मिळवू शकतो. अगेन एखादा पेशंट जर का अनकॉन्शियस आहे की जो ओरली त्या सर्टन मेडिसिन घेऊ शकत नाही आहे, तर त्यासाठी आपण त्याला इंजेक्शन किंवा बाय रेक्टल रूट आपण त्याला मेडिसिन्स देऊ शकतो. बाय कन्वर्टिंग सुटेबल मेडिसिन इन द रेक्टल सपोजिटरीज or converting certain drugs in a parent injections, you can inject them directly in the body of patient. Then provide extended drug action through control release mechanism by converting them as a control release tablets, capsule or the suspension. एखाद्या ड्रगचा जर का आपल्याला लॉंग टर्म इफेक्ट हवा आहे, ओके, किंवा स्लो इफेक्ट जर का बॉडीवरती आपल्याला हवा आहे तर त्या ठिकाणी आपण कंट्रोल रिलीज टॅबलेट तयार करू शकतो. बाय कोटिंग दॅट पर्टिक्युलर टॅबलेट विथ अ सर्टन पॉलिमर्स वी कॅन कन्वर्ट देम ॲज अ कंट्रोल रिलीज टॅबलेट. सो आफ्टर taking that particular tablet, the drug is slowly released from tablets and it shows its action on the body for a longer period of time or for the extended period of time. Again, provide for a placement of drugs within the body tissues, for example implants. Okay, certain drugs can be placed under the skin like implants and where they releases the drug for a long period of time. Again,
प्रोव्हाइड फॉर द ऑप्टिमल ड्रग ॲक्शन थ्रू द इनहेलेशन थेरपी, फॉर एक्झाम्पल इनहेलंट. ओके, जर का आपल्याला रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये एखादा ड्रग हवा आहे, फॉर एक्झाम्पल अस्थमा तुम्ही पाहिलं असाल. ओके, अस्थमाचे डिफरंट इनहेलेशन्स किंवा इनहेलर्स तयार केले जातात. सो त्यातून आपल्याला क्विक ॲक्शन मिळते आणि ज्या भागासाठी आपल्याला ॲक्शन हवे, फॉर एक्झाम्पल रेस्पायरेटरी ट्रॅक, तिथेच आपल्याला इझिली थ्रू इनहेलेशन्स किंवा थ्रू इनहेलर्स आपल्याला ती ॲक्शन मिळू शकते. सो असे जे काही ड्रग आहेत की जे अस्थमासाठी यूज केले जातात, ते आपण काय करतो, त्याचं कन्वर्जन इनहेलर्समध्ये करतो. इनहेलर इज अगेन अ टाईप ऑफ डोसेज फॉर्म. ओके, इनहेलेशन्स थ्रू आपण त्याचा क्विक इफेक्ट आपण मिळवू शकतो इन केस ऑफ अटॅक ऑफ अस्थमा. ओके, सो देर आर व्हेरियस रिझन व्हाय यू आर कन्वर्टिंग ड्रग इन अ डोसेज फॉर्म. द नेक्स्ट वन इज टू इम्प्रूव्ह द पेशंट कंप्लायन्स. पेशंटचा ॲक्सेप्टन्स वाढावा, त्याचा कंप्लायन्स वाढावा, यासाठी आपण ड्रगचं कन्वर्जन डोसेज फॉर्ममध्ये करतो आहे. फर्स्ट वन इज टू मेंटेन द ॲक्युरेसी ऑफ डोस. वी आर मेकिंग द युनिट डोसेज फॉर्म. ओके, जसं की तुम्हाला मी सांगितलं, टॅबलेट कॅप्सूल हे युनिट डोसेज फॉर्म आहेत. म्हणजेच काय, एका कॅप्सूलमध्ये एकच डोस आपण किंवा एका टॅबलेटमध्ये आपण एकच डोस ड्रगचा दिलेला असतो. एक टॅबलेट घेतली म्हणजे काय, आपल्याला पोटामध्ये एक डोस गेला. सो यातून काय होतं की आपण ॲक्युरेट डोस घेऊ शकतो. हे जर का सिरप असेल तर काय होणार, पेशंट घेताना कदाचित चुकू शकतो. जर का आपल्याला 5 ml सांगितलं आहे तर आयदर 2 ml जास्त किंवा कमी आपण सिरप घेऊ शकतो. त्यातून काय होणार, ॲक्युरेट डोस आपल्याला मिळणार नाही, आयदर कमी किंवा जास्त डोस जाण्याचे चान्सेस असतात. पण हा जर का आपण युनिट डोस यूज केला लाईक टॅबलेट कॅप्सूल, तर काय होणार, ॲक्युरेट सिंगल डोस आपल्या पोटामध्ये किंवा बॉडीमध्ये आपण घेऊ शकतो. द नेक्स्ट वन इज रिडक्शन इन फ्रिक्वेन्सी ऑफ डोसिंग, फॉर एक्झाम्पल सस्टेन रिलीज अँड कंट्रोल रिलीज डोसेज फॉर्म. ओके, जसं की तुम्हाला मी सांगितलं, कंट्रोल रिलीज किंवा सस्टेन रिलीज डोसेज फॉर्म काय करतात, त्यातलं ड्रग जे आहे ते स्लोली बॉडीमध्ये आपल्या रिलीज करतात आणि आपल्या बॉडीमध्ये त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन हे लॉंग पिरियडसाठी मेंटेन केलं जातं. जेणेकरून काय होतं, ती टॅबलेट किंवा सर्टन डोसेज फॉर्म आपल्याला टाईम टू टाईम किंवा टाईम इंटरवल्सने घ्यावा लागत नाही. एक टॅबलेट आपण घेतली की आपण 2 ते 3 दिवसांनी सुद्धा घेऊ शकतो एक नेक्स्ट डोस. ओके, फॉर एक्झाम्पल जर का समजा तुम्हाला एखादा अँटीबायोटिक आपण एक पॅरासिटामॉलचं एक्झाम्पल घेऊया. पॅरासिटामॉल 500 mg तुम्हाला सांगितलं आहे, सकाळ दुपार संध्याकाळ घ्या. ओके, ही काय झाली, आपली डोसची फ्रिक्वेन्सी झाली 3 times a डे. हेच जर का आपण त्याचं कन्वर्जन कंट्रोल रिलीजमध्ये केलं तर काय होणार, जो काही आपल्याला एका दिवसासाठी लागणारा डोस आहे किंवा ड्रगची क्वांटिटी, ते आपण एकाच टॅबलेटमध्ये इन्कॉर्पोरेट करायची. सिंगल टॅबलेट आपण मॉर्निंगला घेतली की अगेन आपल्याला नेक्स्ट मॉर्निंगला टॅबलेट घ्यावी लागते. म्हणजेच काय होतं, त्यातलं जे काही ड्रग आहे ते कंट्रोल मॅनरमध्ये किंवा सस्टेन मॅनरमध्ये आपल्या बॉडीमध्ये रिलीज केलं जातं, जेणेकरून आपल्याला जी टॅबलेट 3दा घ्यायची होती ती आपल्याला फक्त एकदा घ्यावी लागते. ओके, हे जस्ट मी तुम्हाला पॅरासिटामॉलचं एक्झाम्पल दिलं. ॲज सच पॅरासिटामॉलचा सस्टेन रिलीज आपल्याला करता येत नाही. जे काही डायबेटिक पेशंट असतील किंवा ज्यांना हायपर टेन्शन आहे, अशा केसमध्ये आपण सस्टेन रिलीज किंवा कंट्रोल रिलीज टॅबलेट्स करू शकतो, जेणेकरून आपल्याला ती टॅबलेट रोज घ्यावी लागत नाही किंवा एखादा डोस मिस होण्याचे चान्सेस तिथे होऊ शकत नाहीत. तर यासाठी आपण काय करतो, त्याचं डोसिंग फ्रिक्वेन्सी, एखादी टॅबलेट आपल्याला रोज घ्यावी लागते किंवा दिवसातून 3दा घ्यावी लागते, त्याऐवजी आपण एक टॅबलेट असा डोसेज फॉर्म किंवा कंट्रोल रिलीज टॅबलेट्स तयार करायच्या, जेणेकरून ती टॅबलेट आपल्याला आयदर दिवसातून एकदा किंवा 4-5 दिवसांनी एकदाच घ्यावी लागते. ओके, दॅट इज रिड्यूस फ्रिक्वेन्सी ऑफ डोसिंग. देन टू इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग्स, एक्झाम्पल कोटेड डोसेज फॉर्म. ओके, जसं की तुम्हाला सांगितलं, फिजिकल प्रॉपर्टी मीन्स कलर, ओडर, ॲपिअरन्स, ह्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज झाले. सो ड्रगची फिजिकल प्रॉपर्टी आपण इम्प्रूव्ह केला, लाईक त्याच्यामध्ये कलरिंग एजंट ॲड केला, फ्लेवरिंग एजंट ॲड केला, स्वीटनिंग एजंट ॲड केला, तर काय होणार, ती मोर ॲक्सेप्टेबल होते आणि पेशंट ते इझिली घेऊ शकतात. ओके, देन ईज ऑफ हँडलिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. एखादा ड्रग
जेव्हा आपण सुटेबल डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो तेव्हा काय होतं आहे, डोसेज फॉर्म आर इझी फॉर हँडलिंग. ड्रग तुमचं जे काही क्रूड ड्रग आहे ते लिक्विड आहे, सेमी सॉलिड आहे, पावडर आहे. ओके, त्यापेक्षा आपण जर का त्याला आपण एखाद्या सुटेबल डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, तर ते आपल्याला घ्यायला इझी आहेत, हँडलिंग करायला इझी आहे. सो वी आर कन्वर्टिंग ड्रग इन अ डोसेज फॉर्म. ओके, so we have seen many reasons why drug is converted into dosage form. I hope all of you are getting this. Okay, so try to listen and watch the lectures again and again and try to understand. हे तुमचं फर्स्ट लेक्चरच आहे, सो सगळ्यांनाच काही गोष्टी क्लिअर होतीलच असं नाही. काही गोष्टी कळल्या नाहीत तर लेक्चर्स तुम्ही रिपीटेडली ऐका. ओके, अगेन यू आर फ्री टू आस्क मी at any time. If you have any query, then you can directly call me or you can message me on WhatsApp also. Then we can solve the problem and go ahead. सो काही प्रॉब्लेम्स असतील, क्वेरीज असतील, काही कळलं नसेल तर तुम्ही त्या वेळेस क्वेरीज क्लिअर करत चला, समजून घेत चला. ओके, सो आय होप यू आर ऑल आर गेटिंग दिस और अंडरस्टँडिंग दिस. So for any query, please ask to me. From next lecture, we will start with the classification of dosage form in next lecture. So thank you for your attention. So for your attendance, you have to write your name in the comment box. Also, you subscribe for my channel so that you will get the notification when I will upload the next lecture. So once again, thank you for your attention.